ही ट्रॉफी आमची तर आम्ही त्याला धरायला दिली. बरोबर आहे ना, बघू. अरे मागच्या वर्षी पण असं बघत होतं बसलेलं. तर तुमच्या टीम मध्ये असं काय आहे का या सर्व समोरच्या टीम मध्ये नाही? मी एकटाच बस येणार. आया मला कॉम्पिटिशन आहे का आम्हीच फायनल मारणार. सगळ्यांना स्वप्न आम्ही चूर करू. तर मागच्या वर्षी फायनल आणि 7 जन्म आम्ही फायनल मारणार. अरे कि मेरा उतरता पानी देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुद्र हूँ फिर वापस आऊंगा. बरोबर. हाय, नमस्कार, शुभ सकाळ. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आहे मुलेकंडला आणि मला आज आमंत्रित केलं होता दादू निनाद यांनी. आम्ही सर्व त्याला प्रेमाने दादू म्हणतोय. तर आज आहे फॅमिली प्रीमियर लीग FPL मुलेकंड गावण परिवाराची ना, गावण पाटील त्यांचा सगळे देवघर आहे ना, पाटी देवघर आहे. यंदा दुसरा वर्ष आहे ना निनाद? आणि किती टीम असतात तुमच्यात? आमच्यात 5 टीम असतात. 5 टीम असतात आणि पूर्ण परिवार. क्रिकेट टुर्नामेंट भरवणं काय सोपा काम नसते, कारण का त्याला प्लेयर्स पाहिजे ना, आणि तेवढा मोठा कुटुंब आहे म्हणून ही प्रीमियर लीग होत आहे. तर सर्व कुटुंबाला त्यांच्या परिवाराला मी या व्लॉगमध्ये भेटवतो आणि त्यांची फायनल पर्यंत मी इकडे असणार आहे. त्यांची फायनल पण मॅच तुम्हाला दाखवेन, ठीक आहे? तर टाइमपास न करता परिवाराला भेटूया आणि टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. ड्रोन वगैरे आणलाय बघा, फुल खर्च आहे. आणि असा ग्राउंड असणार अंडरम ना, अंडरमच्या मॅटी. हाय. आणि सर्व परिवार आपल्या समोर आहे. हाय. बिग फॅन. लहान मुलांपासून ते स्त्रियापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भेटवतात सर्व फॅमिली. हाट केलात का काय आज? रेड टीम मध्ये म्हणजे RCB मध्ये आहे तुम्ही? RCB लालवालं. त्यांना भेटणारच नाही. मागच्या वर्षी आम्हीच फायनल मारली. असली फायनल तुम्हाला भेटेल. नाव काय ताई? दीक्षिता म्हात्रे. तुम्हाला भेटेल, ठीक आहे? फायनल पर्यंत आहे मी, बघूया. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तरी पण काय हार जीत होत असते, काय आता विषय नाही. ग्रीन टीम मस्त आलेत बघा, हॅट वगैरे घालून, टेन्शन नाही. तुमची कुठली टीम? प्रियांश टीम आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणजे यंग असाल तर टी-शर्ट आहे, आणि जर ज्येष्ठ असाल किंवा स्त्री असाल तर साड्या केलेल्या आहेत. मस्त मस्त. बरोबर. चॅलेंज दिलं डायरेक्ट, आमने समोरासमोर चॅलेंज दिलाय. गेल्या वर्षी बदललेले आहे, ठीक आहे? नियोजन कसं असते ते आपण थोड्याच वेळात विचारू, माईक जेव्हा बंद होईल तेव्हा, ठीक आहे? सध्या भेटवतो. हाय, मस्त दिसतंय निळ्या साडीमध्ये. निळी टीम म्हणजे आपली मुंबई इंडियन्स. तुम्ही जिंका, ठीक आहे? ठीक आहे. भगवा पण जिंकला तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त लाल जिंकला नाही पाहिजे. काही बरं की लालवरच उठून आल्या वगैरे काय ना. जिंकाल. तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. मग गेल्याला पण लाल होती तुमची? अरे बाबा, मस्त, ठीक आहे. फायनल आमचीच आहे. फायनल या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतात तर भारी वाटतंय ना. ठीक आहे, मस्त नियोजन आहे. आणि काल आपण KPL साठी आलेले सरपंच साहेब बघितले होते, आज फॅमिली प्रीमियर लीग साठी आलेले आहेत. काय म्हणाले याच्या नियोजन बद्दल? सर्व कुटुंब आज एकत्र येते आणि हा म्हणजे पहिल्यांदाच, काल पण पहिल्यांदाच आपण काहीतरी बघितलं, आज पण नवीन आपण काहीतरी बघतोय, तुम्ही आणि मी पण. कसं वाटतंय तुम्हाला? नियोजन एकदम बेस्ट असते, कारण की गेल्या वर्षी पण ही लीग झाली होती कुटुंबात, घरात. आणि हा घर वेगळा नाही, हा माझ्याशी एकदम अत्यंत जवळचा आहे. कारण की जेव्हा मी कोणताही काम घेतो हातात किंवा इलेक्शन, हा कुटुंब सदैव माझ्या मागे असतो आणि यांचा सदैव माझ्या मागे आशीर्वाद असतो. त्याच्यामुळं हा वेगळा कुटुंब आहे, हा माझा आपलाच कुटुंब आहे. त्यामुळं इथं फुल सर्व फॅमिली आहे, ही एन्जॉय करणारी आहे. आणि आजच्या दगदगीच्या वातावरणात बघा तुम्ही, म्हणजे आपली नाती तुटत चालली. बरोबर. म्हणजे कोण भावाचा, बहिणीचा, म्हणजे जुलत नाही, काकांचा. पण आज ही फॅमिली आहे ना, दरवर्षीप्रमाणे एकत्र असते आणि प्रत्येक सणाला एकत्र येऊन सर्व सेलिब्रेशन करतात. त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण असतं. या टुर्नामेंट पासून शिकण्यासारख्या पण गोष्टी आहेत.
एकत्र राहायला पाहिजे आपण सर्वांनी. एकत्र कुटुंब पद्धती जी पूर्वी आपल्याकडे होती आणि ती आता लुप्त झाली, पण या फॅमिलीकडे बघून ती कुठंतरी जागी व्हावी अशी वाटते. बरोबर. एक संदेश पण जाते या प्रीमियर लीग मधून, फॅमिली प्रीमियर लीग मधून. धन्यवाद साहेब. आणि आपल्या समोर आता सर्व यंग जनरेशन आहे. मस्त बघा. पळू शकत नाही तू, जाऊ नको, नाही तर काहीतरी भलताच प्रश्न विचारू ना तुला. सर्व यंगस्टर आहेत, सर्व कुटुंब आज एकत्र आलाय. म्हणजे दरवर्षी तुम्ही येताय सर्व कुटुंब एकत्र. काय म्हणाल, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ठीक आहे. वर्षभर आपण या प्रीमियर लीगची वाट बघत असतोय. काय म्हणाल? काय नाही, चांगला यंदा जरा जोशामध्ये आहे. जोशामध्ये ड्रोन वगैरे आणलात? ड्रोन सगळं आहे, कॅमेरा सगळं, आणि स्पॉन्सर पण खूप भेटले यंदा. दिलदार भाऊंचं नाव दीक्षित घरात यांच्याकडून भव्याच्या ट्रॉफ्या. आता आपण त्याची मिरवणूक काढू ट्रॉफ्यांची, तेव्हा समजेल आपल्याला कशा ट्रॉफ्या आहेत त्या. त्यांच्यामुळे मिरवणूक म्हणजे आपल्या घरातून आपल्या देवांचं घर आहे तिथून इथं आपण ट्रॉफ्या आणू. ठीक आहे, मिरवणूक काढू. चालेल, धन्यवाद दादा. नमस्कार. झाली तयारी सर्व? ओके. जोश आहे ना आपला? एक नंबर. पहिला नंबर आपलाच आहे 100%. गेल्या वर्षी पण आपलाच होता, यंदा पण आपलाच आहे. ओके. गेल्या वर्षी मी रेड टीम मध्ये होतो, यंदा ब्ल्यू टीम मध्ये आलेलो आहे. म्हणजे नशीब आपले ब्ल्यू मध्ये आलेले आहेत, असं बोलू शकतो आपण. रेड टीम वाले काय म्हणाल? काय नाही, गेल्या वर्षी फायनल मारली, यंदा पण प्रयत्न चालू आहे. नक्कीच. तुम्हाला ऑल द बेस्ट दादा. जिम तुझा आवडता विषय, तर मला काय म्हणायचं आहे, म्हणजे तू खेळतोस, प्रॅक्टिस चालू आहे का असं हाऊस म्हणून? आज हाऊस म्हणून परिवारासोबत मजा म्हणून. ठीक आहे, चलो, ऑल द बेस्ट तुला. टॅटू दाखव. बघा टॅटू बघा. आता मला सांगायला आवडेल काय, ब्ल्यू टीमनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेतलेली आहे आणि भगव्या टीमनी दुसऱ्या नंबरची ट्रॉफी घेतलेली आहे, आणि लाल कलरची टीम जवळ बघा छोटी ट्रॉफी दिलेली आहे. आणि बघा मॅन ऑफ द मॅच हिरव्यांकडे आहे आणि लाल टीम कडे छोटीच दिलंय. ही ट्रॉफी आमची तर आम्ही त्याला धरायला दिली. बरोबर आहे ना? बघू. अरे मागच्या वर्षी पण असं बघत होतं बसलेलं. आता ब्ल्यू टीम मध्ये नशीब घेऊन आलं. चला, सर्व परिवार बघा हसत खेळत हा कार्य पूर्ण करत आहे, आणि ट्रॉफी आपली नीलेकडेच आहे, काय टेन्शन नाही. चला. गणपती बाप्पा शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आपल्या नीले टीमचा कॅप्टन भाविक, आज मॅच तुम्हाला जिंकायची आहे, तर तुमच्या टीम मध्ये असं काय आहे का या सर्व समोरच्या टीम मध्ये नाही? मी एकटाच बस येणार. आया अरे पाणी केला तुमचा एकट्याने. एकटाच. ओके, आता आपण भगवे टीम कडे जाऊया. कॅप्टन साहेब, आपलं नाव सांगा. माझा प्रमोद गावंड. मी अनुभवी प्लेअर आहे. बरोबर आहे. मला कॉन्फिडन्स आहे का आम्हीच फायनल मारणार. हा बरोबर आहे. आणि भव्याचा मान ठेवणार. बरोबर. आता ग्रीन टीम कडे जाऊया आपण. कॅप्टन मी मिलन गावड. आम्ही सर्व टीम प्लेअर मिळून खेळू सर्व. विचार करून उत्तर दिला. यांच्याकडे जाणारच नाही. असा नाही मी मस्ती करते तुमची. पण तुम्हाला शुभेच्छा. कॅप्टन कोण आहे तुमचा? बाबा काय म्हणशील? सगळ्यांना स्वप्न आम्ही चूर करू. तर मागच्या वर्षी फायनल आणि 7 जन्म आम्ही फायनल मारणार. अरे तुम्ही ऐकलात का नाही? 7 जन्म पुढची तेच जिंकतील असं बोललं. जिंकून दे. बोल तू बोल, काय बोलशील लालवाल्यांना? ठीक आहे. अजून कॅप्टन तुम्हाला जिंकायचं आहे ना, फायनल मारायचं आहे. तुमच्या टीम मध्ये असं काय आहे जे समोरच्या टीम मध्ये नाही आहे? तुम्ही आमच्या छायसला कमी समजताव काय? छायस बोल, ते सगळी बोलतात. काय छायस बोलता नाही तुला? आम्ही बोलून दाखवत करून दाखवू. बरोबर समजलं ना? बोललाय तो शब्द माझे आहेत. चला, ऑल द बेस्ट सर्वांना.
हिमानी सुपर जाईन, हिमानी सुपर जाईन आणि किसा चॅलेंजर, किसा चॅलेंजरचे कप्तान आपल्या समोर. पहिला टॉस, पहिला मॅच छापा टॉस विन. कोण? रॉयल बॅटिंगच पाहिजे होती आम्हाला. किसा चॅलेंजर. थोड्याच वेळामध्ये आता आपली टुर्नामेंट सुरू होईल. ही फॅमिली प्रीमियर लीग टुर्नामेंट भरवण्याचा त्यांच्या मनात कसा आला होता, कसा विचार केला होता? भाऊ आपल्या समोर. भाऊ, नाव सांगा आपला. मी सूरज पाटील, प्रियांश टायटन्स टीमचा मी ओनर आहे. आणि खरं सांगायचं तर ही आमचा दुसरा वर्ष आहे फॅमिली प्रीमियर लीग 2025चा. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जागतिक महिला दिन या दिनाचं औचित्य साधून त्या 2024ला स्पर्धा भरवल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तोच उत्साह आम्ही गेल्या वर्षी बघितला आणि त्याच वर्षी आपण निश्चय केला की ही जी आपली स्पर्धा भरवण्याची परंपरा आहे ती आपण अखंडित ठेवू, कुठलाही खंड पडू द्यायचा नाही. आणि तेच मनी इच्छा बाळगून आज आम्ही पुन्हा एकदा फॅमिली प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचं आयोजन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हे जे आयोजन आहे ते गावण फॅमिली जे आहे त्यांच्या वतीने व त्यांचा आम्ही जो जावई परिवार आहे, गावण फॅमिली आणि जावई परिवार अशा आम्ही दोन्ही एकत्र बसून हा निर्णय घेऊन ही फॅमिली प्रीमियर 2025 आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे की सर्वांचा उत्साह गेल्या वर्षी जो उत्साह होता त्याच्यापेक्षा दुप्पटीने हा उत्साह आम्हाला बघायला मिळतो. आणि नक्कीच ही स्पर्धा एक मनोरंजनार्थ म्हणून आम्ही भरलेली आहे. याच्यामध्ये विजय पराजय असं काहीच नाही. मनोरंजनाच्या सहाय्याने पुन्हा एकदा आपलं एक कुटुंब एकत्र राहतो ही भावना आम्ही त्याच्या पाठीमागे आम्ही जोपासतो. कारण हे एकत्र राहण्याचं एक चांगलं आयोजन आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, मागाशी मला वाटते हर्षीच्या टीमने कॅप्टन सांगितलं की याचे आम्ही 100% आम्ही 101% विजय होणार. विजयाची सर्वांना आत्मविश्वास सर्वांना असतो, विश्वास असतो, एक बोलण्याच्या नादामध्ये बोलून जातो. पण आमचा सुद्धा कॅप्टन आहे छायेश गावंड. आम्ही सुद्धा सांगतो उनके पास क्या है, मैं पहले पासून बोलतो ये बोलते हमारे पास गाड़ी है, घोड़ा है, शौहरत है, बंगला है, सब है. लेकिन मैं एक ही बोलता हूँ कि मेरे पास छायेश गावंड है. जरी जन्म त्यांच्या बाजूने असला तरी आपण बघितलं गेल्या 5 वर्षापासून राजकीय घडामोडी एका रात्रीमध्ये काय होऊ शकतोय. सरकार जाऊ शकतं, सरकार येऊ शकतं. तसं आम्ही या आता येत्या 5 ते 6 तासामध्ये काय समीकरण बदलू हे कोणीच काय सांगू शकत नाही. कारण क्रिकेट हा अशी एक गेम आहे की क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचे राजकारण हे महाराष्ट्राला अजिबात कुणाला कळलेलं नाही. धन्यवाद. ठीक आहे. आणि जावय दोन्ही जावं आहेत ना? सगळे जावं आहेत. नाव सांगा आपला. माझं भूपेंद्र थळी नाव, मी राहतो नागाव मध्ये. धीरज पाटील पांगोटे. मी धर्मेंद्र पाटील खोपटा. मी दीक्षित घरात. अक्षय ठाकूर नागाव. अक्षय ठाकूर. सर्व जावं आहेत आपल्या समोर. काय सांगाल गावण कुटुंब परिवाराबद्दल? काय सांगाल? खूप एन्जॉय करायची आहे आणि खूप एन्जॉय करून खेळायचं आहे, तेच आहे बस. नाव काय? प्रथमेश ठाकूर. प्रथमेश ठाकूर. कुठून? मी केगाव दांडावर. काय सांगाल गावण परिवार? सांगायचं बोलायचं मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा. सर्वांना कधी पण एकत्र घेतात, असा भेदभाव करत नाही. मी यांचा जावं, मी त्यांचा जावं आहे. सर्व फॅमिली एकत्र घेऊन ते पुढे चालतात. बरोबर आहे. छोटे जावं आहे आपल्या समोर. काय सांगाल? तुम्ही गेलात का तिकडे? काय नाराज वगैरे नाही ना कुटुंबावर? नाराज वगैरे नाही, आम्हाला बोलता येत नाही स्क्रीन समोर. बरोबर बोला, तुम्ही बोलाल. तरी पण मी गावण परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी हा आयोजन केलं आहे आणि मला आमंत्रित केला त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून. जावयांचा मान हा आमंत्रण केलं म्हणजे अरे बाबा. जे बारकी जावे बोलले तेच माझी प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. या जावयानं भेटलो मगाशी मी. ठीक आहे. काय म्हणाल गावण परिवाराबद्दल? आयोजन चांगलं आहे, सगळे व्यवस्थित आहेत आणि सगळे मिळून मिसळून खेळतील हेच मला. ठीक आहे. अशा तुम्ही जावय सर्व एकत्र राहा. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक मॅच साठी, टीम साठी. ठीक आहे. थँक्यू. आता सर्व आपल्या समोर महिला आहेत बघा, मस्त आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांचा जो ठाट आहे तो सर्व तुम्हाला मगाशी मी दाखवलेला आहे. तर त्यांना सर्वांना भेटवतो मी तुम्हाला. त्या अगोदर तुम्हाला येणाऱ्या टुर्नामेंटसाठी, तुमच्या मॅचेससाठी बेस्ट ऑफ लक. आपला 100% द्या. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही हा सर्व टीम फॅमिली प्रीमियर लीग आयोजित केले, तर तुम्हाला कसं वाटतंय? त्या मानाने सर्व फॅमिली पण एकत्र येते, आपल्याला 2 गोष्टी शेअर करायला भेटेल. तर आपण भागात धावपलीच्या जिंदगीमध्ये व्यस्त असतो, त्या मनातून तुम्हाला हा संधी भेटते, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटते. त्यामुळे सर्व फॅमिली आमची एकत्र येते आणि महिला तर दिवसभर कामच करत असतात, त्यामुळे एक त्यांना छान संधी पण भेटते आणि एन्जॉयमेंट पण भेटते. बरोबर आहे. आता त्यांची मॅच आहे, त्यांना जास्त मी थांबवणार नाही. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. रेडवाली समोरची रेडवाली टीम आहे, रेडवाल्यांची टीम आहे. काय सांगाल, कसं वाटतंय महिला दिनानिमित्त हा सर्व तुम्ही सण 16 साजरा करताय, कसं वाटतंय? खूप छान वाटतं.
आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रयत्न करा. तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. आणि दमदार टीम दिसते मला माझ्या समोर. काय म्हणाल, कसं वाटतंय? छान, एकदम मस्त. या निमित्ताने आम्ही सगळी फॅमिली एकत्र येतो, सगळं सपोर्ट करतो. आमच्या महिला पण आम्हाला सपोर्ट करतात, काका लोक सगळी सपोर्ट करतात, जावई सगळे सपोर्ट करतात. सगळे एकत्र येऊन आम्ही हा सोहळा साजरा करतो. हा आमचा दुसरा वर्ष आहे. आणि अशात तुमच्या 2025 साल 50-75 होऊ दे. हो, येईन नक्कीच येईन. ठीक आहे. काय सांगशील तू, काय सांगशील? नाव काय तुझा? माझं जान्हवी गावंड. काय सांगशील? छान वाटते, खूप छान वाटते की सगळेजण एकत्र मिळतात. आणि या टुर्नामेंट कडून शिकण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत. कारण का आपण महिलांना खेळताना कुठं बघतोय, बरोबर ना? महिलांना खेळताना कुठं बघत नाही. आपल्या उरण तालुक्यामध्ये तर नाहीच नाही. त्या मानाने आपल्या सर्व महिला तुम्हाला समोर खेळताना दिसत आहेत. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. ओके ना, प्रॅक्टिस चालू करा. ठीक आहे. आपल्या समोर ब्ल्यू टीम आहे, रुचा रॉयल्स. काय सांगाल? खूप छान वाटतंय. एकत्र आली फॅमिली, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आपल्या 100% द्या. आपण काय हसी मजाक मध्ये आपलं सर्व कार्य सुरू आहे. जिंक ते आपण जे बोलतो ते फक्त एक मस्ती खातीर बोलतो. ठीक आहे, धन्यवाद. काय बोलताय? हा, जिंकणार तुम्ही. आमच्याच घरी आलेलो आहे मी. अच्छा, आम्ही पायाने तुळू तुम्हाला. चला बघू आता, समजला ना? चला, तुम्हाला शुभेच्छा. काय म्हणाले टुर्नामेंट बद्दल? खूप मस्त वाटतंय. सर्व एकत्र आलेत. असे एकत्र बघायला कमी टाइम भेटतो आम्हाला. सर्व एकत्र आले, सासरे सगळे एकत्र केलं तर मजा येते सर्व. तर अशी फॅमिली म्हणजे असं वाटते का अख्ख्या उरण जिल्ह्यामध्ये नाही आहे. बरोबर आहे. मी सांगायला आवडेल का आता भावाभावांचं पण पटत नाही. सांगायला आवडेल त्यामध्ये असा टुर्नामेंट घडवणं आणि एकत्र येण्याचं. कारण का सर्व आता जॉब वगैरे मध्ये व्यस्त आहेत. म्हणजे कुटुंब एकत्र करायचं एक मोठी गोष्ट आहे. तर तुमच्या अनुभवावरून मला काय सांगाल? आत्या आहेत, बहिणी आहेत, एवढ्या भावजा माझ्या चांगल्या आहेत, काय भरपूरच चांगले आहेत. जशी आईची माया तशी आमच्या भावजा आम्हाला माया देतात. बरोबर. भाऊ आम्हाला बापाची माया देतात. आणि त्यांची मुलं आहेत ते अगदी म्हणजे मुलासारखीच आम्हाला जपत असतात. बरोबर. मी त्यांची आत्या आहे आणि एवढ्या कुटुंबाची एकटीच आत्या आहे. म्हणजे तर मला भरपूर ते जपतात. ठीक आहे, तुम्ही अशाच काय हसत सर्वांना सांभाळून घ्या. मजा मस्तीमध्ये आपलं सर्व चालेल. मजा मस्ती चालूच आहे. एवढी म्हणजे अशी फॅमिली असं तुम्हाला अख्ख्या उरण जिल्ह्यामध्ये भेटणार नाही. नक्कीच बघा तुम्ही एक वेळा तरी कुठेतरी तुम्ही जा आणि मला सांगा का अशी गावंड फॅमिली सारखी मला फॅमिली भेटली ताई. तसा म्हणाला तर आई आमची फॅमिली पण मोठी आहे. नाही, सर्वजण आपली म्हणजे आपली जी लोक आहेत अशी एकत्र बघायला मला जाम आवडतात. आमची फॅमिली पण मोठी. आमची मामांचा, आमच्या काकांचा परिवार आम्ही सुद्धा एकत्र असतो. एकत्र यायला भेटते हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि आपण हल्दी वगैरे तर भेटत असतो, पण अशा टुर्नामेंट निमित्त टाइम काढून वेळ काढून मला पण खूप मजा येते. मी फॅमिली व्लॉग बघतो, तुम्ही व्लॉग बघतच असाल माझे. मी फॅमिली मध्ये सर्वांना घेतो, सर्वांनाच. म्हणजे मला जाम आवडते फॅमिली मध्ये राहून त्यांच्यासोबत राहायला. बघायला मिळतो पक्षांचा पाऊस. ए बॅटिंगवर हावरा. बॅटिंगवर हावऱ्या. स्ट्राइक चेंज कर. तत्पूर्वी अक्षय भाऊने जो पारितोषिक भेटलेला आहे 200 रुपयाचा. बॅटिंग पाहिजे त्याला. पंच साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं रोख स्वरूपात 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. रोख स्वरूपामध्ये पुण्याचा चांगला चेंडू. हे बघा चेंडू समजत नाही. पंचांकडे 10 मिनिटं विकेटचे बघा बक्षीस देण्यात येतील 200 रुपये. आणि हा खराब चेंडू. 4 चेंडू बाकी. हे असते मार दादू. 3 चेंडू. चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावा मिळतात दादूला. 4 धावा मिळतात संघाला. एक थोडस खराब गोलंदाजी
जे होतोय निकूच्या मार्फत. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज दादू पुन्हा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. ओव्हर तो चेंडू पकडायचा असतो. एक साधा नियम माहित नाही. एक्केचाळीस धावा आणि 42 धावा. दादू इकडे, दादू इकडे. दादागिरी करू नको. जेवढे चौकार मारलंस ना सगळं महिलांना मारलेला आहेस, समजलंस ना. बरोबर बोललो ना ताई. मग विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मी पहिला सांगितलं होतं 2024 ए दादू 7 जन्म असा जिंकणार, 7 जन्म असा हरवणार आहे वगैरे त्यांना. कमबॅक बघ आता, कमबॅक कसं करतोय. शो मॅच लहान मुलांची आहे. सरपंच आपल्याला आभार व्यक्त करायचं, चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम करतात. टेल कोणचा होता? टेल कोणचा होता? आकाश काय पाहिजे? बॅटिंग, बॉलिंग. परिवारामधले मोठ्यांची सर्वांची ओळख करून दिली, तर छोट्यांची ओळख करतोय. नाव सांग बाबू तुझा. हर्षित. हर्षित. निषाद. निषाद. ग्लेसी. ग्लेसी मस्त नाव आहे. क्रिशा. हाय क्रिशा. प्रेश. चालेल, तुमची आता मॅच झाली ना. त्यांची परत एकदा मॅच आहे काय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो नक्कीच करतील, तुझं ऐकतील आता ना. बाय बाय. नाणेफेकी चालू आहे. चला 12:30 वाजलेत आणि टुर्नामेंट चालू आहे. मी चाललो, उद्या मानसीचा बड्डे आहे ना, त्यासाठी आम्ही आज रात्री फार्म हाऊसवर जाणार आहोत. फार्म हाऊसवरती बड्डे करणार आहोत, पाटील फार्म हाऊसवरती. तर सर्व अरेंजमेंट करायचे आहे, सर्व साहित्य वगैरे गोळा करून मामीकडे द्यायचं आहे आणि मग संध्याकाळी फार्म हाऊसला जायचं. तर संध्याकाळी फायनल येण्याचा प्रयत्न करते मी. तर आतापुरती रजा घेतो. ठीक आहे, जाऊया घरी. सर्व अरेंजमेंट करायचे आहे. बाबा बड्डे आहे, चलो. सात जन्म गेला. 7 जन्म बोलते चिकू. वाघ आलेला आहे काय ताई? वाघ. वाघ. भाऊ खेळतील. पहिल्या मॅचला भाऊ खेळलं. कॅमेरा नेमकाच बंद झाला आणि जो भाऊ होते, भाऊंची विकेट गेली आणि फुल जल्लोष झाला इकडं. पण नेमकाच कॅमेरा बंद होता माझा. आता प्रतीक आणि ताईने घेतली विकेट.
ताईने घेतल्या 2, आता हॅट्रिक वर आहे. अरे बाबा काय सेमीफायनलचा सामना आणि 1 बॉल 20 धावा पाहिजे दादूसांच्या टीमला. अशा प्रकारे प्रियांश टायटन या सेमीफायनलच्या विजेते झालेले आहेत. फायनल. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. या जवळल्या दादू हे वांगी टीम जवळल्या. वाघाचा कोल्हा झालेला आहे. पुढचे 7 जन्म सोड. या जन्माचा सांग मला काय झाला. नवीन टीम आहे ना. नवीन टीम काय नाही. नवीन टीम काय नाही. मधून पिसललेला. मी तुम्हाला सकाळी बोललेले भाऊ हे बोलले होते की आम्ही विजयी होणार, प्रथम क्रमांक पटकावणार. मी सकाळी सांगितलं होतं हा महाराष्ट्र आहे. तुम्ही बघितलं गेल्या वर्षी काय झालं 5 वर्षापूर्वी. बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं होतं एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतो, 5 तासामध्ये आम्ही गेम पलटवू. कारण क्रिकेटचं भविष्य आणि शरद पवार साहेबांचं राजकारण या महाराष्ट्र कोणाला एकाला समजला दादूला. वाघ ये आमचे भाऊ. पिंजऱ्यामध्ये झोपला. टॉप 4 मध्ये पण नाही आले. असू दे ते बोलले पण नव्हते. पिंजऱ्यामध्ये झोपला. ठीक आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खासियत आहे आमच्या 2 टीमी वेगवेगळ्या म्हणजे न खेळाडू असलेलं आलेला ते आम्ही फायनलला आलेलो. फायनल म्हणजे ऑरेंज टीम आणि ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना. बरोबर बरोबर बोललो होतो ना मी. बरोबर अनुभवाचे बोल. अनुभवी आहे मी म्हणजे आणि आता सध्या ते आपल्याला बघत आहेत रागाने बरकी यो. चला चांगला सामना, अंतिम सामना, फायनलचा सामना आणि सामन्याचे नाणेफेकी होत आहे. नाणेफेकीचा कॉल लागतोय तो म्हणजे त्रिशा संघाकडून आणि आपला निर्णय लवकर चालवायचा आहे. प्रथम टाकतोय सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येतो प्रणित. सामना करेल साई. चांगला क्षेत्ररक्षण होतं पमाकाकडून. माझी टीम ऑरेंज. तुझी टीम ऑरेंज. घेतली मी आता. फायदा मिळतोय किशा संघाला. चांगला चेंडू स्ट्रेटला मारा चेंडू. तू कुठली टीम घेऊ नको, कोणाला सपोर्ट पण नको करू, कारण तू जी टीम घेशील ती हारल. नाही आता मी त्याला शिकवलेलं आहे. बॉल तर नक्कीच या सिरीजचा प्रथम क्रमांकाचा विजेता मानकरी ठरू शकतो. चांगली फलंदाजी. खरोखरच जे स्कोर रेटर आहेत त्यांना नक्कीच या मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरीसाठी साईचा स्कोर चेक करायला लागेल, कारण सर्व सामन्यामध्ये अप्रतिम अशी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. नक्कीच तो या सिरीजच्या मॅन ऑफ द सिरीजसाठी मानकरी ठरू सेट होऊन झालाय तो. सामना करे साई. चांगला आपली टीम चेंडूवर चौकार. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाए. पुन्हा एकदा निकलता येईल. उंचावर मारा चेंडूवर झेल धाव फलकावर. पुन्हा एकदा उंचावर मारला. चांगला चेंडू होता. चांगलं आव्हान ठेवलं होतं, परंतु पुन्हा मारला तर सगळ्यांना. निकोदाने चांगली गोलंदाजी केली, अंकुश ठेवण्याचं काम केलं आणि आव्हानाला रोखण्याचं काम केलं. पुन्हा 9 चेंडूवर हाफ सेंचुरी मारले पहिल्यांदाच या मोठ्या बायांच्या मैदानावर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला 4 रन. बरोबर अप्रतिम अशी फलंदाजी करतो साई. धन्यवाद. आपली टीम फुल सपोर्ट. 68 धाव सांगा. 69 करून जिंकायचं आहे. लाईक करा गाईज व्हिडिओला आणि सबस्क्राइब करा.
चालला लप्पाला चालला. बरं व्हिडिओ बघायचा मारायचा. 4 चेंडू 2 धावा. क्रिकेट आहे, शेवटच्या बॉलापर्यंत काही सांगू शकत नाही कोण जिंकेल आणि कोण हारेल. सकाळी खूप मोठ्या वल्गना केल्या होत्या इथे, तो संघ बाहेर गेलाय. म्हणून क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणी जिंकू शकतं, कोणी हारू शकतं. आता नाही येऊ शकत. आउट झालेला आहे. 69 किती करायचे? 69 किती पाहिजे? 27. 6 बॉल 27. 40 पाहिजे. 40 पाहिजे. 6 चेंडू 40 धावा. 6 चेंडू 40 धावा. 2 चेंडू 30 धावा. 2 चेंडू 30 धावा. वन साइड मॅच झालेला आहे. सायलीचा मामा पेनवरून नारायण मोकल आले आहेत. त्यांना विनंती करेन त्यांनी समालोचक कक्षामध्ये बसल्याचं आहे. करून दाखवला. प्रियांश टायटन आपली टीम समोर आहे आणि सकाळी सुद्धा माहिती घेतली होती तर सर्वांनी त्यांची टिंगल केली होती. सकाळी त्यांची टिंगल केली होती पण आता मगाशी सायश बोलला होता सकाळी की आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवलं आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि दाखवलेलं आहे करून. आणि अर्धी जण जे बोलत होती काय 7 जन्मत, त्यांना आता किती जन्म घ्यायला लागतील काय सांगता येत नाही. नवीन टीम आहे ते बी काय नाही, आमची तर प्रूफ आहे, सगळा प्रूफ आहे. सोडा 7 जन्म जो सकाळी बोलला का 7 जन्म याने जिंकून देणार, त्यासाठी कॅप्टन काय म्हणाल? त्यांना अजून पण जिंकून देणार नाही. पुढच्या वर्षी सगळ्यांना पाणी करणार. अरे पाणी सोड, अरे तुमची चुकी नाही, तुमच्या खेळाची चुकी नाही. तुम्ही टी शर्ट रंगा घेतला ना, रंग तोच चुकीचा आहे. 100 मॅच आलो पण कलर चेंज होणार नाही. महाराज तयार आहे 7 जन्म. त्या दिवशी मी ग्रुपवर बोललो होतो हा की कि मेरा उतरता पानी देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुद्र हूँ फिर वापस आऊंगा. बरोबर. त्या समुद्रामध्ये मी बोट चालवा तयार आहे. बोट बनवतोय. प्रियांश टायटन नाव नाही माहिती. प्रियांश भाचा दादूच्या वाटचा तो रडतय. हा प्लेअर मिनी त्यांना दिला. हा प्लेअर नाही, चांगला केला, वन साइड केला. कॉंग्रॅच्युलेशन. मस्त केला, मस्त केला, मस्त मस्त. ए यो काय, यो रंग कुठला घेऊन फिरतोय? पाणी केलं ना मी. आणि 7 जन्म डायलॉग आहे ना तो मिलन गावण त्यांचा ओनर आहेत ना, ते बोलले भूपेन बाबू 7 जन्म माझा कॅप्टन राहणार. ओके असं आहे काय, ठीक आहे. अजून पण मी पुढच्या वर्षी बघा. प्रियांश नाव नाही तिकडे सायली. अरे ब्रँड नाव नाही पाठीमाग. असं आहे काय? काय प्लेअर होतं की नाही, खेळताना होतं का नाही? प्लेअर आमचे 1-2च होते, बाकीचे आम्ही असेच.